माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाला माझी एक विशेष विनंती आहे। सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या सभागृहाने एकमताने शक्ती कायदा मंजूर केला होता आणि हा कायदा आपण मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला होता। त्यावेळी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की बीएनएस हा नवीन कायदा होतोय आणि त्यामुळे आता जर तुमचा कायदा मंजूर केला तर दोन कायद्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल आणि मग बीएनएसचा कायदा हा केंद्र सरकारने मंजूर केला आणि जवळजवळ आपल्या शक्ती कायद्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी त्यांनी बीएनएसच्या कायद्यामध्ये घेतल्या। आपण एक समिती डीजींच्या अध्यक्षतेखाली तयार केली आणि त्या समितीला आपण सांगितलं की आपण केलेला शक्ती कायदा आणि बीएनएसचा कायदा याच्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या आलेल्या नाहीत, तर त्या संदर्भात डीजींनी एक रिपोर्ट आपल्याकडे सादर केला आणि आपला संपूर्ण जो कायदा आहे त्या कायद्यातले 2 कलम सोडून बाकी सगळे कलम हे बीएनएस मध्ये आले आहेत अशा प्रकारचा त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट दिला आणि ही जी 2 कलम आलेली नाहीत ही स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण मान्य केली पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। मग हे 2 अमेंडमेंट काय आहेत तर अगदी छोटे छोटे अमेंडमेंट आहेत जे त्या कायद्यात आले नाहीत। पहिलं अमेंडमेंट असं आहे की आपण आतापर्यंत बलात्कार किंवा तत्सम जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये जी पीडिता आहे तिचं नाव डिस्क्लोज करत नाही असं आपल्या कायद्यामध्ये आहे। शक्ती कायद्यामध्ये त्याच्यासोबत आपण टाकलं होतं की ऍसिड विक्टिमचंही नाव हे पब्लिश होऊ नये, तर आता आपण या अमेंडमेंटद्वारे ते काही बीएनएस मध्ये आलं नाही तर या अमेंडमेंटद्वारे आपण एवढीच अमेंडमेंट करतोय की ऍसिड पीडितेचं नाव देखील त्या याच्यात येऊ नये। दुसरं जी अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये आपण जी अमेंडमेंट करतोय त्यात महिलांच्या गोपनीयतेचा विषय झाला की हे जे काही पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कोणाशी सेक्शुअल ऍडव्हान्समेंट करणे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीच गुन्ह्यामध्ये होते, आपण शक्ती कायद्यामध्ये आता जे वेगवेगळे डिजिटल माध्यम आले आहेत त्या डिजिटल माध्यमावरही स्त्रीची बदनामी केली तर ती बदनामी सेक्शुअल ऑफेन्सच्या अंतर्गत किंवा हे जे वेगवेगळे आपण रेपचे वेगवेगळे कॅटेगरीज दिलेले आहेत, मोलेस्टेशनच्या कॅटेगरीज दिल्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये येतील अशा पद्धतीनं आपण त्यावेळेस केलं होतं। आता तेच अमेंडमेंट आपण यामध्ये करतोय ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील किंवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीचा कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दर्शवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्य चित्रफित, ऑडिओ किंवा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे हाही गुन्हा असेल त्याच संज्ञेतला, म्हणजे त्याचं गांभीर्य आपण हे वाढवलेलं आहे। अशा प्रकारचे 2च अमेंडमेंट आहेत की जे शक्ती कायद्यात होते पण बीएनएस मध्ये आलेले नाहीत, म्हणून ह्या 2 अमेंडमेंटला स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो आणि म्हणून हे विधेयक मी मांडलेलं आहे। महोदय, आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मी मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो। सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता
महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात आले. कन्सिडरेशन घ्या. पुरुषांना सुद्धा न्याय देणारी व्यवस्था कायद्यानं आपल्याला करता येईल का याचा आपण या निमित्तानं अभ्यास करावा. आणि आपण ह्या ज्या अमेंडमेंट आणलेल्या आहेत याला आमच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे एवढंच जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. 2017 साली बलात्कार केला, 2025 साली केस. 2 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 1 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 5-5 वर्ष, 4-4 वर्ष, त्याच्यातली काही प्रकरणं ही म्युच्युअल असतात. पण म्युच्युअल मध्ये भांडण झालं की गेलं तर त्याच्यावरती सुद्धा काही या शक्ती कायद्यामध्ये अंतर्भूत करून काही करता येतं का? की अनेकदा हे सगळं राष्ट्रीय पातळीवर होतं किंवा ह्याचे जे काही सोर्स असतात ते बाहेर असतात. आता ऍसिड विक्टिमचं नाव न बाहेर येऊ देणं किंवा जे काही डिजिटल माध्यम आहे हे नॅशनली मला वाटतं येणं गरजेचं आणि आपण जर इथे ह्या संदर्भात ठराव केला तर ते देशावर देखील त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो अशी मी आपल्याकडे विनंती करतो. जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत निश्चित ते महत्वाचे आहेत, कारण कुठलाही कायदा करताना त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये अशा पद्धतीची ही भावना आहे. आणि या संदर्भात खरं म्हणजे वेळोवेळी आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याच्या मिसयूजची दखल घेतलेली आहे. किंबहुना मध्यंतरी ज्याचा उल्लेख आव्हाड साहेब किंवा आपण असलमजी आपण म्हणालात तर त्या संदर्भात म्हणजे कन्सेन्शुअल काही ऍक्टिव्हिटी झाली आणि नंतर मग त्याला कन्व्हर्ट करण्याचा जो प्रयत्न आला याच्यावर खूप कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने आताच एक नुकता निर्णय दिलेला आहे की हा कायद्याचा मिसयूज आहे. त्यामुळे निश्चितपणे ही भावना योग्यच आहे की कोणी अशा प्रकारे कायद्याचा मिसयूज करू नये. तर त्याही दृष्टीने मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चित याचा एक अभ्यास करण्यात येईल की बाबा मिसयूजचा म्हणजे अशा प्रकारचे जे काही कायदे आहे या कायद्यांचा कुठे दुरुपयोग केला जातोय का, आणि दुरुपयोग केला जात असेल तर जसं आदित्यजी म्हणाले तसं त्याला जेंडर न्यूट्रल करण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यामध्ये एक इक्विटी आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल हा निश्चितपणे आपण विचार करू. कारण कुठलाही कायदा करत असताना कायद्याचं मिसयूज होणं हे कायद्याला कधीच अपेक्षित नाही आहे किंवा त्या कायद्याचं वेपनायझेशन करणं म्हणजे त्याला एक वेपन म्हणून वापर करणं हे कुठेही अपेक्षित नाहीये. त्यामुळे निश्चितपणे ही जी भावना आपण सगळ्यांनी बोलून दाखवलेली आहे त्या संदर्भात मी निर्देश देईल आणि त्याचाही हो ते म्हणूनच तोच विषय म्हणतोय मी तोच विषय भास्करराव पुरुषांचा जो आता विषय आलेला आहे. तर जर अशा प्रकार शेवटी पुरुषांना न्याय द्यायचा म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या कायद्याचं वेपनायझेशन होतं तर म्हणूनच याचा एक थोडा तुलनात्मक अभ्यास करून मग त्याच्यावर काय केलं पाहिजे तर त्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील वेपनायझेशन होऊ नये म्हणून. दुसरं आपण जे आदित्यजी सांगितलं या ठिकाणी तर मुळात कायदा आणि सुव्यवस्था हा स्टेट सब्जेक्ट आहे. पण ज्यावेळेस आपले सगळे प्रमुख कायदे असतात त्यावेळी केंद्र सरकार सगळ्या राज्यांकरता मिळून लेजिस्लेट करतं. तशा पद्धतीनं आपला बीएनएस किंवा जुना आयपीसी, सीआरपीसी, बीएनएसएस हे जे कायदे आहेत हे सगळ्या देशाकरता. पण प्रत्येक राज्याला हा अधिकार आहे की मूळ कायद्याशी इनकन्सिस्टंट नसेल अशा प्रकारची राज्य अमेंडमेंट ही राज्य करू शकतो. तर आपण यापूर्वीही आयपीसीला अनेक अमेंडमेंट केल्या. आता आपण मकोकाचा कायदा केलाय. मकोकाचा कायदा ही स्टेट अमेंडमेंट आहे टू आयपीसी. त्यामुळे अशा प्रकारे आयपीसी, सीआरपीसीचे जे कायदे आहे किंवा शक्ती कायदाही जो आपण केला होता हा शक्ती कायदा 3 कायद्यांना आपण अमेंडमेंट केली होती. सीआरपीसी, आयपीसी आणि पॉक्सो या 3 कायद्याची ती अमेंडमेंट होती. आणि म्हणून या संदर्भात आता हा आणत असताना फॉर्च्युनेटली जे काही आपण जवळपास या ठिकाणी 9 तरतुदी आहेत की ज्या तरतुदी म्हणजे आपल्या शक्ती कायद्यातल्या या आता बीएनएस मध्ये रिफ्लेक्ट झाल्यामुळे स्टेट अमेंडमेंटची आवश्यकता नाही. बीएनएसचा तो पार्ट आहे. ज्या 2 आता आपण अमेंडमेंट करतोय या 2च शक्ती कायद्यातल्या अशा तरतुदी आहेत की ज्या बीएनएस मध्ये आलेल्या नाहीत. आणि म्हणून हो नाही म्हणूनच तर आपण त्या दृष्टीने ह्या अमेंडमेंट तर करतोय आणि आपण त्या संदर्भात एक केंद्राला पत्र देखील लिहू की आम्ही या अमेंडमेंट करतोय. केंद्राला वाटलं तर केंद्राने इतर राज्यांकरता देखील या अमेंडमेंट या ठिकाणी कराव्यात. आणि मी सभागृहाला विनंती करतो की सभागृहाने हे जे विधेयक आहे याला मान्यता द्यावी. हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर. आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज. जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं और हमारे चैनल के साथ कई 100 पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं. हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियां होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं. हम चलाएंगे हमारे चैनल पर. और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर
आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे।